हर हर महादेव. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर सालबर्डी येथे. अगदी ऐतिहासिक पौराणिक धार्मिक क्षेत्र आहे आणि आज आपण महादेवांचे दर्शन घेण्यासाठी श्री महादेव गुफेकडे जाणार आहोत. त्याच्या पहिल्या पायरीकडे मी सध्या आहे. आपण त्याचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर या पहिल्या पायरीपासून आपण शिवधाम गुफेकडे जाऊया, जिथे महादेवांची अगदी प्राचीन अशी गुफा आहे. जागृत देवस्थान आहे, सुंदर देवस्थान आहे, ते पाहूयात. सोबतच हा जो भाग आहे तो अगदी गर्द हिरवाईने नटलेला भाग आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर आहे. म्हणजे जे सालबर्डी गाव आहे हे सुद्धा खरं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन्ही भागांमध्ये येतं. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सालबर्डीच्या महादेवांना जाण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे. हे आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याचे मुख्यालय, अर्थात मोर्शी शहराचे मुख्य बस स्थानक. या बस स्थानकातून तुम्हाला सालबर्डीला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत किंवा इथनं जवळच मोर्शीचे जुने बस स्थानक आहे. तिथनं सुद्धा सवारी ऑटोने किंवा खाजगी वाहनाने तुम्ही सालबर्डीला जाऊ शकता. मोर्शी ते सालबर्डी हे अंतर सुमारे 12 किलोमीटर असून रस्ता अगदी सुंदर आहे. रस्त्याच्या दुतर्फा अगदी सुंदर अशा संत्र्यांच्या बागा आहेत. सोबतच इथे सातपुडा पर्वतरांगसुद्धा सगळीकडून हिरवाईने नटलेली तुम्हाला दिसेल. आणि सालबर्डी गावामध्ये पोहोचलो. आता इथनं आपल्याला महादेव मंदिराकडे जावं लागेल. तर हा जो मधात रोड आहे ना, या भागामध्ये आहे मध्य प्रदेश, म्हणजे सालबर्डी मध्य प्रदेशमधलं, आणि या भागामध्ये महाराष्ट्रामधलं सालबर्डी जे येतं मोर्शी तालुक्यामध्ये, म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यात. इथलं सालबर्डी येतं मध्य प्रदेशचं जे बैतूल जिल्ह्यातल्या मुलताई तालुक्यामध्ये येतं. आणि आम्ही या भागातनं जातो आहोत सरळ, जिथनं मग रस्ता चालू होईल महादेव मंदिरासाठी. सालबर्डीला अनेक ऐतिहासिक जागा आहे, तेही पाहूयात. आणि हे अगदी सुंदर असे गर्द हिरवे असे डोंगर तुम्हाला दिसत आहेत ना, हे सातपुडा आहेत. खूप मोठं चिंचेचं झाड आहे आणि इकडे सगळीकडे हे जे छोटे छोटे झाडं दिसत आहेत, मोठे मोठे आहेत, तर खूप भरपूर असे संत्रे लागले आहेत. चला निघूयात. हे बघा, तालुका मुलताई, जिल्हा बैतूल, हे मध्य प्रदेशच्या साईडनं आहे. आणि आपण सालबर्डीच्या महादेव स्थानाकडे येऊन पोहोचलो आहोत. आधी पहिली पायरी आहे आणि इथे येताना बरेच दुकानं आहे जिथे तुम्ही पूजेचं साहित्य विकत घेऊ शकता, ज्यामध्ये बेल, फूल, नारळ आणि इतर ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही विकत घेऊ शकता. इथे मुरमुरेही घेतात लोक इथे माकडांना देण्यासाठी. आणि देन नारळ आणि इतर वस्तू तुम्ही इथनं घेऊ शकता. हे दादा आहे, त्यांच्या शॉपमधून मी घेतो आहे. इथे हॉटेल्स वगैरेही आहे, पण आता आम्ही सकाळी लवकर आलो आहे त्यामुळे सगळं थोडं क्लोज आहे. आता इथनं आपण पहिली पायरीकडे जाऊया आणि मग नंतर महादेव गुफेकडे जाऊया, जे मुख्य इथलं देवस्थान आहे. तर हे जे स्थान आहे याला पहिली पायरी म्हणतात. जेव्हा इथे महाशिवरात्रीमध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये जो उत्सव होतो तेव्हा इथे बरेच जे भाविक आहेत, शिवभक्त आहेत, तिकडे येतात. तर तेव्हा खूप मोठं असं यात्रा इकडे लागते. तर त्याचं हे प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे, याला म्हणतात पहिली पायरी. हे बघा, एवढं उंच असं पर्वत आहे आणि त्यात हे सुंदरसं स्थान, श्री तीर्थक्षेत्र शिवधाम गुफा की पहिली पायरी. म्हणजे आपण शिवधाम गुफेकडेच जातो आहोत. आणि तिथे थोडी माहिती दिली आहे, जसं महाशिवरात्री मेला 24 घंटे खुला रहेगा वगैरे वगैरे. आणि इथे ना महादेव आहेत आणि इतर देवी देवता त्यांच्या प्रतिमा आहेत. हे बघा, श्री गणपती आहे. आणि यांची हे मला नाही माहिती कोण आहेत. भीम आहेत का, नक्की सांगा. आणि इथे महादेव आहेत सुंदर असे. या स्थानाला म्हणतात पहिली पायरी. अच्छा, धोत्र्याचं फूल घेऊन आलात तुम्ही. तो यहीं पे चढ़ाएंगे कि और भी यहीं चढ़ा दो ना. हाँ, इथेच आपण ना नारळ वगैरे चढवूयात, तर बेलही चढवूयात. हर हर महादेव. हे बघा, आणि सुंदर असे महादेव आहेत तिथे.
शिवलिंग आहे, हनुमंतराय सुद्धा आहेत आणि खूप असं सुंदर स्थान आहे. तुम्ही कधी या भागात आलात तर इकडे नक्की इकडे पाणी आहे पण सगळीकडे. आणि गणाजी आहेत, त्यांनाही नमस्कार करूयात. हे बघा महादेव आहेत, प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता माता आहेत. आणि या स्थानापासूनच आपण आता वर जाणार आहोत, सुरुवात करणार आहोत. शिवधाम गुफेच्या पहिल्या पायरीकडे आहोत. ही आहे ॲक्च्युअल पहिली पायरी. तर इथनं आधी नमस्कार करा आणि आता आपण याच पायऱ्यांनी जाऊया. इथनं आय थिंक 3-3.5 किलोमीटर अंतरावर शिवधाम गुफा आहे महादेवांची आणि अनेक भाविक दर्शनासाठी इथे नेहमी येतात. आपण आता मध्य प्रदेशमध्येच आहोत ना? मध्य प्रदेशमध्ये. हे गाव खूपच मस्त आहे, म्हणजे हाफ महाराष्ट्रामध्ये आणि हाफ अर्धा मध्ये आणि अर्ध महाराष्ट्रात. म्हणजे कोणाला पण कधी स्टेट हां गावच्या मधून रोड आहे बरोबर. त्या रोडा इकडे MP आणि इकडे महाराष्ट्र. तलाव आहे, छोटासा तलाव आहे पण छान आहे. हा देवका माईचा मंदिर. इथे देवका मातेचं एक मंदिर. तर शिवधाम गुफेकडे जाताना हे प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे. इथे देवका माता यांची प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करा. त्याच्याच मागे हे डोह आहे, पाणी बघा. आपण सातपुड्यामध्येच आहोत सध्या. हा हत्ती डोह आहे, सालबर्डीकडे जाताना लगेच दिसतो तुम्हाला. आणि माळू नदीचं पाणी याच्या दोन्ही म्हणजे याच्या मधातून वाहते खरं तर, त्यामुळेच तो डोह तयार झाला आहे. इथे आणखी छोटे छोटे महादेवांचं स्थानक आहेत. आणि कमलेश दादा आहे, कमलेश माडीकर दादा, जे इथले लोकल आहे आणि आपल्याला हे सगळे जागासुद्धा असं दाखवणार आहेत. म्हणजे शिवधाम गुफा आणि इथे जे वेगवेगळे स्थानं आहेत ते सगळं ते दाखवतात. इकडे यात्रेनिमित्त तर भरपूर गर्दी असणार. भरपूर गर्दी. श्रावण महिना आणि महाशिवरात्री. पूर्ण पहाड कापून हे सगळं सरोवरसारखं तयार आहे. इथे या हत्ती डोहात खरं तर 3 नद्यांचा संगम होतो. गुप्तगंगा नदी, म्हाडू नदी आणि कुठली दादा? गंगा. असे 3 नद्या आहेत, त्यांचा संगम इथे होतो. आणि ह्या सगळ्या मध्य प्रदेशातून इकडे वाहत येतात. अच्छा, हे उगमस्थान आहे याचं. अच्छा, इथं कुठेतरी याचं एक्झॅक्टली उगम होतो. ही गुप्तगंगा आहे. आपण सालबर्डीमध्ये आहोत सध्या. पावसाचे चिन्ह आहे, कपार आहे खूप मोठे. आणि हे डोहामध्ये चुकूनही तुम्ही उतरू नका. इथे दादा दाखवतो ह्या जो भाग आहे तिथे खूप मोठा कपार आहे खाली. म्हणजे हा तुम्हाला प्लेन वाटत असणार, बट हा प्लेन बिलकुलच नाही आहे. हां, पहाडाच्या खाली कपार झालेला आहे. सो हे खूपच असं रिस्की काम आहे. हां, हे खरं आहे. म्हणजे सगळेच डोह आकर्षित करतात खरं तर, पण तुम्हाला तिकडे जायचं नसतं कारण त्याला डोह असं म्हणतात, जे आपल्याला आत खेचतं. तर हा इथे संगमसुद्धा होतो 3 नद्यांचा. तर इकडे ना दशक्रिया विधी पार केले जातात, तर त्यासाठी अनेक लोक दुरून इकडे येतात या भागामध्ये. आम्ही निघालो आहोत चालत चालत. श्री राम लक्ष्मण मंदिर आहे. गंगामेळ सालबर्डी, याला गंगामेळ खरं तर म्हणतात. तर इथे श्रीराम लक्ष्मण मंदिर आहे. एक बोर्डसुद्धा आहे, सीताराम बाबा की कारागार सालबर्डी. तेवढी थोडी माहिती पण आहे, म्हणजे ते ऐतिहासिक जागा आहे म्हणून. पायऱ्यांनी थोडं वर आलो आहे. इथे ना हनुमंतराय आहे, नमस्कार करा त्यांना. इकडे आहे प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता. नद्यांचा संगम होतो म्हणून याला गंगामेळ असंही म्हटलं जातं. हे बघा, नमस्कार करा. खूपच सुंदर प्रतिमा आहे. हनुमंतराया, सीतामाता. वर सुद्धा बघा, इथेही काही देवी देवता आहे, जसे श्री गणेश, महादेव. सर्वांना इथनं प्रणाम करा. इथे सुंदर असे ब्रिज बनवले आहे. नद्यांचे संगम आहे, इथे मेळ होतो नद्यांचा. आणि इथे असे
शॉप्ससुद्धा आहे, जे तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ शकता. घ्या, पण कुठेही कचरा करू नका. आपल्याला अगदी ह्या सगळ्या गोष्टी साफ ठेवायच्या आहेत. तर सालबर्डी हे क्षेत्र महानुभव म्हणजे महानुभव पंथांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. इथे श्री चक्रधर स्वामी सुद्धा राहून गेले आहेत. हे बघा, हे प्रवेशद्वारातूनच जायचं आत. श्री चक्रधर स्वामी प्रवेशद्वार. छोटे छोटे सगळीकडे महादेव स्वरूप तुम्हाला महादेवांचे प्रतिमा दिसतील. आणि अजून महादेवाचं मुख्य मंदिर शिवधाम मंदिर अजून यायचंच आहे. या भागामध्ये थोर तपस्वी श्री मुक्ताबाई यांचं स्थान आहे, ज्या महानुभाव पंथातलं एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. आणि आम्ही आता जातो आहोत. याच्यावर मी खरं वेगळा व्हिडिओ करेल मुक्ताबाई संस्थानावर. आपण जातो आहोत श्री शिवधाम गुफा मंदिराकडे. महादेवाचं जे मुख्य स्थान आहे सालबर्डीमधलं, तिकडे आपण जातो आहोत. असे रस्ते आहेत. खरं तर तिकडून याचा मुख्य रस्ता आहे, पण आम्ही सगळ्या जागा पाहत येतो आहोत. तर या सगळ्या जागांवरनं वेगवेगळे असे व्हिडिओ मी करेल. तर भगवान महादेवांच्या सालबर्डी येथील महत्त्वपूर्ण स्थानाकडे अर्थात शिवधाम गुफेकडे, गुफा मंदिराकडे आम्ही जातो आहोत. आता पहिल्या पायरीकडून इथपर्यंत ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर झालं असेल. सरळ तुम्ही आलात तर हे इथपर्यंत 1.5 किलोमीटर होतो. आणि इथनं आणि आम्हाला 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. तर थोडं तो ब्रेक घ्या. इथेही काही बघा महादेवांचे स्थान आहे. आणि इथे खूप सुंदर अशा पार्वती माता त्यांची प्रतिमा आहे. बेलाचं झाड, वेगवेगळे झाडं आहे. खरं तर इथे चिंचेचं झाड आहे. बघा, अशा पायऱ्या आहेत ह्या. अगदी 700च्या वर पायऱ्या असाव्यात. आणि आम्ही पूर्ण अर्ध क्रॉस केला आहे. ऑलमोस्ट 350 पायऱ्या तरी क्रॉस केला असतील. आणि आता आणखी चालतो आहोत. थोडं साईडमध्ये जातो आम्ही, म्हणजे जास्त असं तुम्हाला थकावट होत नाही, दम लागत नाही. पण मग जर तुम्ही याच्यावरून जाणार पायऱ्यांनी, कारण काय आहे ना, माझ्याकडे असं बॅग आहे. ही बॅग पण हेवी आहे आणि हे घेऊन मग असं वर जायचं आहे. तर रस्ता कुठे आहे त्याच्या असं साईडने त्यांनी केलं आहेत की शिवधाम महादेव गुफा, सालबर्डीची प्रमुख गुफा आहे महादेवांची. तिला जाण्यासाठीचे रस्ते त्यांनी दाखवले आहे. म्हणजे तुम्ही नुसतंच महादेवांच्या दर्शनासाठी येता तर कदाचित तुम्हाला हा रस्ता समजूनही जाईल किंवा दिसून जाईल किंवा तुम्ही पाहत जाऊ शकता. पण जर तुम्हाला सगळ्या जागा पाहायच्या आहेत तिथल्या, तर तुम्हाला कोणी लोकल सोबत लागेल. कारण त्या एका ठिकाणी नाही आहे, त्या अशा अख्ख्या पूर्ण हा खरं जंगलच भाग आहे. आणि यात त्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्या आहेत. अच्छा, इथे बरेच असे मोठमोठे दगड जे आहेत किंवा शिळा ज्या आहेत त्या आता गुडगुडीत झाल्या आहेत पाण्याच्या प्रवाहाने किंवा एकंदर इथला जो दगडची क्वालिटी आहे त्याच्यानुसार. आणि ना ते असे अडकून आहेत खाली बघा, तिथे छोटे छोटे दगड आहेत. तसं त्याने टिकून ठेवलं आहे त्याला, असं भास होतो. अजून थोड्या पायऱ्या आहेत आणि मग आपण महादेवांच्या गुफेमध्ये प्रवेश करू. भगवान महादेव मंदिराकडे जातो आहोत सालबर्डीच्या आम्ही. आणि इथे ना हा बघा, ह्याचे इथे एक भली मोठी गुफा आहे. ही नॅचरल गुफा आहे. इथेही एक मोठी गुफा आहे. अशा खूप लांब आतमध्ये त्या आहेत पाषाणामधल्या, पण ह्या प्राकृतिक आहेत. ह्या कोणी बनवल्या नाही आहेत, निसर्गनिर्मित आहेत. आणि अगदी भक्कम असे पर्वत आहे, जाड असे मोठमोठे शिळा आहेत ह्या. आणि यात असे गुफाही आहेत छोट्या छोट्या नॅचरल. हे बघा उंच असं. हा, ह्या शिळापा किती अशा जणू ठेवून दिल्या आहेत त्या एकमेकांवर. अच्छा, तो वरचा एक दगड आहे ना, तो म्हणतोय ते इथे एक दगड आहे.
आणि तो जसा काही कोणी थांबवून ठेवला आहे असा आहे तो. तर थोडी काळजीच घ्यावं लागतं त्याची. थोडं पाहूनच लक्ष देऊनच या. आत्ता सध्या तर नाही, कारण तो जोपर्यंत अडकलेला आहे तोपर्यंत काही होणार नाही. बट इफ इट इज फॉल डाऊन अँड इट विल बी व्हेरी डेंजरस. कासवासारखा हां वाटतो थोडा. अजूनपर्यंत महादेव मंदिर आलेलं नाही आहे, श्री महादेव गुफा मंदिर. पण त्याआधी श्री चित्रछाया माता मंदिर येतं, तिकडे जाऊयात. हे आहे श्री चित्रछाया नागद्वार, चित्रछाया माता. इथे भलं मोठं असं त्रिशूल आहे, हे बघा. आणि या इथे आहे श्री चित्रछाया माता. महादेवही आहे मागे, नमस्कार करताना. महादेव आहेत, तिकडेही महादेव आहेत आणि ते कोरलेले आहेत त्याच्यामध्ये. इकडे एक साधू महाराज आहेत, जन महाराजांचाही फोटो आहे, त्यांनाही नमस्कार करा. इथे कोणी राहत असावं बहुधा, आत्ता सध्या कोणी नाही आहे. आणि हे असं कपार आहे एका पर्वताचं, कारण आपल्यावर या श्री चित्रछाया माता मंदिराच्या अगदी जवळून इथे या डोंगरामधूनच हे बघा, हे दोन मोठमोठे शिडा आहेत त्या एका ठिकाणी आल्या आणि त्यांनी रस्ता तयार झाला असा. त्यातूनच आपल्याला वर जायचं आहे, किंवा इथूनही असा रस्ता आहे खरा. आता इथून रेलिंग्स लागली. ते सालबर्डी येथील भगवान महादेवाच्या मुख्य गुफेकडे आपण येऊन पोहोचलो. शिवधाम गुफा मंदिर असं म्हणतात या स्थानाला. चला. शिवरात्रीनिमित्त जेव्हा गर्दी असते ती गर्दी थोडी कमी करण्यासाठी हे असे दर्शन बारी त्यांनी केली आहे. आणि हे बघा, सालबर्डी तहसील प्रभात पट्टण, कारण प्रभात पट्टण हा नवीनच तिथला तालुका झाला आहे. जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश. सभी यात्रियों का हार्दिक स्वागत है. प्राचीन शिवगुफा. 700 पायऱ्या चढून आपण फायनली सातपुड्याच्या या पर्वतावर येऊन पोहोचलो. आणि बघा किती सुंदर दृश्य आहे. आपण फायनली येऊन पोहोचलो आहोत श्री तीर्थक्षेत्र शिवधाम गुफा सालबर्डी. आता इथनं थोडं आत जाऊन मग आपण भगवान महादेवांचं दर्शन करू शकतो. आजचा दिवस खूप सुंदर आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे सगळ्या जागा मी व्यवस्थित पाहू शकतो आहे. थोडं वातावरण असं उंचावलीसारखं आहे, पण पाऊस नसल्या कारणाने मी चांगलं पाहू शकतो आहे. इथे श्री संत मारुती महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करा, नमस्कार करा. आणि पहिल्या पायरीपासून इथपर्यंत ह्या 700 पायऱ्या आहेत. आम्ही इथे शिवधाम गुफेकडे येऊन पोहोचलो. आणि हे जे शॉप आहे जे आता चालू होईल खरं तर पुढे, तर हे कमलेश दादांचंच आहे, जे मला सगळ्या जागा दाखवत सुद्धा होते. आणि हे त्यांचंच शॉप आहे, सध्या चालू नाही आहे, पण पुढे लवकरच ते चालू होईल. हे त्यांच्या भावांचं शॉप आहे. आपण दर्शनाला जाऊया थोड्याच वेळात. इथे देवींची प्रतिमा आहे सुंदरशी, दुर्गा मातेचे, त्यांनाही प्रणाम करा. जाऊया आणि भगवान महादेवांचं दर्शन करूया. श्री तीर्थक्षेत्र शिवधाम गुफा सालबर्डी. इथे हनुमंतरायांचंही हे खूप मोठं सुंदरसं मंदिर आहे. हे बघा, महादेव जी मंदिर ट्रस्ट, शिवधाम सालबर्डी, गुफा मंदिर में जाने का मार्ग. आणि आता आपण या शिवधाम गुफेच्या अगदी प्रवेशद्वाराकडे येऊन पोहोचलो. या अगदी प्राचीन गुफा आहेत ज्या महादेवांना समर्पित आहेत.
खरं हे जागृत स्थान सुद्धा आहे. याच्या आतमध्येही पायऱ्या आहेत आणि त्याने आपल्याला जायचं आहे. बघा, हे संपूर्ण असं पर्वत आहे, शिळा आहेत आणि त्या 2 शिळांच्या मधातनं ही गुफा तयार झाली आहे. बघा किती सुंदर. ह्या निसर्गनिर्मित गुफा आहेत आणि हा जाण्याचा रस्ता. चला जाऊया. चला, इथे लाईट पण आहे, चांगली गोष्ट आहे. जेळ्यात आपण दर्शन करू शकतो. थोडं पाणीही आहे, कारण याच्या वरनं पाणी झिरपतं पहाडांवरचं, कारण खरं तर हा एक पहाडच आहे. ही सातपुड्याची पर्वतरांग आहे. आपण सातपुड्याच्या कुशीत आहोत सध्या आणि अगदी या गुफेमध्ये आत जातो आहोत. ते रेलिंग्स आहे, इथेही पाणी आहे. अजूनही आपल्याला खाली जायचं आहे. भरपूर खोल असं खाली आपल्याला जायचं आहे. पाणी असं सगळीकडे साचलं आहे. आता 5 गुफा होत्या इथं. इथे 5 गुफा होत्या. हे बंद केलेली आहे. ही इथे एक गुफा होती जे, अच्छा, हे इथेही एक गुफा आहे. खरं तर ते बंद केले आहे बघा. लोक भटकून जातात. हां हां, खरं आहे, ही बंद केली. हे बघा, इथे 5 आहे ना अशा. हे गुफा होती. इथे हे होते, हे पण बंद केलेली आहे. तीही बंद केली बघा. आणि अगदी आपण महादेवांकडे येऊन पोहोचलो. देवाधिदेव महादेव. हे बघा, इथे अगदी सुंदर महादेव विराजमान आहेत. नमस्कार करा. ओम नमः शिवाय. महादेव ते आहेत महादेव. अगदी सुंदर स्वरूप आहे. हे सालबर्डीचे मुख्य महादेव आहेत, जे आत अगदी या गुफा मंदिरामध्ये विराजमान. दर्शन करूया आपण महादेवांचं. तर सालबर्डी येथील मुख्य महादेवांचं दर्शन घ्या. अगदी प्राचीन शिवलिंग इथे आहे स्थापित. हे जागृत शिवलिंग आहे. इथे स्वतः भगवान महादेव येऊन राहिले होते. इथे त्यांनी तपश्चर्या केली होती आणि इथे पार्वती माता सुद्धा येऊन त्यांच्या समवेत राहिल्या होत्या आणि त्यामुळेच या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीमध्ये इथे बरेच भाविक मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात, दर्शन घेतात आणि खूप सुंदर हे स्थान आहे. इथे सतत या पर्वताचा, सातपुडा पर्वताचा इथे महादेवांवर जलाभिषेक होत राहतो. या पर्वताला इथे ना एक कोपरा, एक हे केलं आहे, त्यातून बरोबर पाणी महादेवांवर पडतं. टिप म्हणूया आपण त्याला, कोणासारखं आहे ते, आणि त्याचा असा अभिषेक होतो. खूप सुंदर स्थान आहे बघा. इथे लिहिलं आहे बघा, यानं छोटा महादेव. या गुफेचं महात्म्य सांगितलेलं आहे की जसं की भगवान महादेव यांनी स्वतः इथे तपस्या केली होती आणि म्हणूनच याचं नाव शिवगुफा म्हणून पडलं आहे. एक पौराणिक कथाही आहे ज्यात
जो हिंदी में लिखा है खरं तर, एक बार शिव पार्वती कैलाश पर्वत पर चौसर खेल रहे। उस खेल में शिवजी पार्वती से हार गए थे। शिवजी को हारने का खेद दुख हुआ। शिवजी गुस्से में कैलाश पर्वत छोड़कर सातपुड़ा पर्वत पर आकर इस गुफा में ध्यान लगाकर 1000 साल तक तपस्या की उन्होंने। पार्वती माता भी शिवजी के खोज में निकली। जब पार्वती माता को पता चला कि शिवजी इस गुफा में तपस्या कर रहे हैं, तब पार्वती माता ने अपना रूप बदलकर आदिवासी महिला का रूप धारण किया और हर रोज़ गुफा में आकर पूजा अर्चा करके चले जाते। भिल्लन म्हणजे भिल्ल कम्युनिटीचे असं लिहिलं आहे त्यावर। एक दिन शिवजी ने आंखें खोली तो सुंदर भिलीन दिखी और शिवजी उस भिलीन पर मोहित हो गए। जब पार्वती माता को पता लगा कि भोलेनाथ का गुस्सा शांत हो गया, फिर पार्वती माता मूल रूप में आ गई। फिर शिवजी पार्वती पचमढ़ी चौरागढ़ में चले गए। वहाँ भूरा भगत तपस्या कर रहा था। शिवजी के लिए वहाँ जाकर शिवजी ने अपने भक्त को दर्शन दिए। जब से पचमढ़ी को बड़ा महादेव कहते हैं और सालबर्डी के शिव गुफा को छोटा महादेव और पहली पायरी भी कहा जाता है। यह गुफा बहुत बड़ी है। इस गुफा के ही रास्ते बंद कर दिए हैं, किसी को नुकसान ना हो इसलिए। इस जंगल में सभी प्रकार के जानवर हैं, साप, शेर, भालू, हिरण, जंगली मुर्गे, असं बरीच माहिती इथे आहे। तर मराठीमध्ये असं आहे की एकदा भगवान महादेव आणि पार्वती माता हे चौसर नावक खेळ खेळत होते आणि त्यातनं भगवान महादेव हारले आणि मग त्यांना दुःख झालं आणि मग ते ना इकडे पार्वती मातेला सोडून इकडे सातपुडा पर्वतमध्ये येऊन इथे राहायला लागले, म्हणजे या गुफेमध्ये। तर इथे ते महादेव येऊन त्यांनी इथे ते थांबले आणि मग जेव्हा पार्वती मातेला समजलं की भगवान महादेव इथे येऊन ध्यानधारणा करत होते, तपस्या करत होते, तर ती स्वतः एक भिलन म्हणजे आदिवासी महिलाचं रूप धारण करून त्या इथे आल्या आणि त्यांनी रोज भगवान महादेवाची पूजा अर्चा केली। त्यानंतर मग भगवान महादेवांनी डोळे उघडले आणि त्यांना खूप सुंदर असे एक स्त्री दिसली, भिल्लीन स्त्री म्हणूया आपण, आणि भगवान महादेव त्यांवर मोहित झाले। तेव्हा मग पार्वती मातेला समजलं की आता यांचा राग शांत झाला आहे आणि मग त्या स्वतः मूळ रूपात आल्या। त्यानंतर भगवान महादेव आणि पार्वती माता चौरागड इथनं ते चौरागडकडे गेले। इथनं ते चौरागडमध्ये गेले, जिथे भूरा भगत तपस्या करत होते। त्यांना भगवान महादेवांनी मग दर्शन दिले। तर ती थोडी माहिती आहे आणि या स्थानाला ना पहिली पायरी म्हणतात किंवा छोटा महादेव असंही म्हणतात। जे चौरागडची यात्रा करतात ते सगळे इकडे पण येतात आणि पहिला इकडे येते आणि नंतर पण तिकडून दर्शन केल्यानंतर इकडेच येते। अच्छा, इथनं तुम्ही भगवान महादेवांचं दर्शन घ्या। खरं हे थोडं आता सध्या लॉक आहे मंदिर, नाही तर मी तुम्हाला यांचं पूर्ण असं जवळून दर्शन दिलं असतं। इथनंही ते दिसतात, तुम्ही दर्शन घ्या त्यांचं। हर हर महादेव। इथे आणखी थोडं पाहण्यासारखं आहे बघा। हे पण तिसरी गुफा आहे। अच्छा, हे तिसरी गुफा आहे। इथे बऱ्याच गुफा आहे, कारण हा एवढा उंच डोंगर आहे, पर्वत आहे की तुम्हाला ह्या सगळ्या जागा जसं तुम्ही विसरून जाल कुठल्या भागातून तुम्ही आलात आणि कुठे जात आहात। इथेही भगवान महादेवांच्या प्रतिमा आहे आणि इथेही आय थिंक गुफेसारखंच आहे, जे बंद आहे केलेलं बघा। इथे जागोजागी याला जे कपार पडले आहेत ना, तर त्यामुळे हे गुफासारखंच झालं आहे। इथे पण महादेवांच्या प्रतिमा आहेत आणि हा बाहेर जाण्याचा रस्ता। तर जाण्याचे आणि येण्याचे वेगवेगळे रस्ते आहेत। हा तुम्हाला परत बाहेर जाण्याचा असेल तर तो रस्ता आहे, येण्याचा तर आपण त्या भागातून पाहिलं। सुंदर स्थान आहे, अगदी परिवारासोबत तुम्ही या आणि आपल्या स्थानांना भेट द्या। आपण आपल्या जागांना भेट नाही देणार तर मग कोण येणार। पायऱ्यांनी अगदी असं आपल्याला चालत वर मग जायचं आहे बघा। थोडं सांभाळून या। भगवान महादेवांचे दर्शन करून जेव्हा आपण गुफा मंदिराच्या बाहेर येता तेव्हा इथे भगवान महादेवांचं एक
सुंदरसं शिल्प आहे. शिल्प इन द सेन्स प्रतिमाच आहे. त्यावर त्रिशूल आहे. छोटे छोटे सगळीकडे त्या प्रतिमा ठेवल्या आहेत. त्यानंतर इथे एक ऋषीमुनी आहेत. हनुमंतराय आहेत. भगवान महादेव. परत हे बघा हनुमंतराय बघा किती मोठी मूर्ती आहे. अशी प्रतिमा ना वारी हनुमानमध्येही मी पाहिली, तशाच प्रकारची ही आहे. आणि इथे कार्यालय आहे. महादेवजी मंदिर ट्रस्ट, शिवधाम, सालबर्डी, मध्य प्रदेश. इकडेही महादेव आहेत आणि एक प्रतिमा आहे सेम. खूप सुंदर जागा आहे. वेळ मिळालाच नक्की या. तर माझं श्री शिवधाम गुफा दर्शन अर्थात सालबर्डीचे जे मुख्य महादेव आहे त्यांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत हे सुंदरसं गुफा मंदिर आहे. जागृत असं स्थान आहे महादेवांचं. तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल महाशिवरात्रीमध्ये किंवा इतर वेळे इथे नक्की या. महादेवांचं दर्शन नक्की घ्या. खूपच सुंदर ही जागा आहे आणि अगदी नुसतं सालबर्डी म्हणेल तर ऐतिहासिक स्थान आहे. इतर ज्या जागा आहे इथे त्याही पहा, खूप सुंदर आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हर हर महादेव. आणि कमलेश दादा मला मस्तपैकी एक जागा दाखवतो आहे. तिथून अख्खे सातपुडा पर्वत दिसतात. हे बघा खूप सुंदर. अगदीच सुंदर डोंगर. कधी हे बघा इकडे थोडं, इकडे अगदी पांढरे दिसतात, इथे गर्द हिरवे दिसतात, तिकडे ऊन पडलं आहे आणि हे सगळे सातपुडा शृंखला आहे. या कधी सातपुडा पाहायला.